रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने हो रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने हो रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी हो तो हा विठ्ठल बरवा 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 तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत बहुत सुकृताची जोडी बहुत बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा तो हा माधव बरवा हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 राम सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा तो
कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम दासी पुनीत केले विष्णुदासी पुनीत केले विष्णुदासी आवाज पुनीत केले विष्णुदासी संगे आपोलिया दोषी संगे आपोलिया दोषी संगे आपोलिया दोषे संगे आपोलिया दोषे संगे आपोलिया दोषे संगे आपोलिया दोषे कोण पाहे तयाकडे कोण पाहे दयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे वीर विठ्ठलाची गाणे हे अशुभ तया पुढे शुभ भोवने आठाटे हे अशुभ दया पुढे शुभ होवोनिया ठेले हे अशुभ दया पुढे शुभ होवोनिया ठेले प्रेम सुखाची आरास प्रेम सुखाची रती प्रेम सुखाची आरास प्रेम सुखाची रती दोष नाही वो कदासी दोष नाही वो कदा 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 एकूण पाहे तयाकडे कोण पाहे दयाकडे वीर विठ्ठलाचे गाडी वीर विठ्ठलाची गाणी ए अशुभतया पुढे शुभ भुवनिया ठाके अशुभतया पुढे शुभ होवोनिया ठाके हे अशुभतया पुढे शुभ होवोनिया ठाके तुका म्हणे त्याने तुका म्हणे त्याने तुका म्हणे त्या तुका म्हणे त्याने गेली वैकुंठ मेदिनी गेली वैकुंठ मेदिनी केली वैकुंठ मेदिनी केली वैकुंठ मेदिनी केली वैकुंठ मेदिनी केली वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाणे विठ्ठलाचे गाणे अशुभ तया पुढे शुभ भवनिया ठाके अशुभतया पुढे शुभ होवोनिया ठाके अशुभतया पुढे शुभ होवोनिया ठाके बार कुमारी अब्बार कुमारी बार कुमारी अब्बार बार कुमार अब्बार कुमारी बार कुमार अब्बार कुमारी पुनित केले पुनीत केले विष्णुदासे पुनीत केले विष्णुदासे पुनित केले पुनित केले पुनीत केले विष्णुदासे पुनीत केले विष्णुदासे संगे आपुलिया दोषे संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे कोण पाहे
संज्ञा पोनिया दो से संज्ञा पोनिया दो सी कोण पाहे दयाकडे कोण पाहे दयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभ त्या पुढे शुभ भवनिया ठाके शुभ त्या पुढे शुभ भवनिया शुभ भवनिया शुभ भवनिया शुभ भवनिया शुभ भवनिया ठाके ठाके आवाज द्या की शुभ भवनिया ठाके ठाके शुभ भवनिया ठाके
पुढे शुभ होवोनी अटके वा अशुभतया पुढे वा शुभ होवोनी अटके अशुभतया पुढे शुभ भवनिया टाके अशुभतया पुढे शुभ भवनिया टाके अशुभतया पुढे शुभ भवनिया टाके अशुभतया पुढे अशुभतया पुढे शुभ भवनिया टाके अशुभतया पुढे शुभ भवनिया टाके पुनीत केले विष्णुदासी संगे आपोलिया दोषी. प्रबल कमी करा, विकू द्या, आवाज द्या आणि फक्त विकू द्या. संगे आपोलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभतया पुढे शुभ होनी ठाके प्रेम सुखाची आरासी दोष नाही वो कदासी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभतया पुढे शुभ होनी ठाके तुका म्हणे त्याने तुका म्हणे त्याने केली वैकुंठ मेदिनी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभतया पुढे शुभ होवोनी ठाके विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल सिद्धी महाराज नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवून माता साष्टांगी आता दंडवत दुसरी वंदुसा रजा जी चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरण ओजा नमन दंडवत मनोजव मारुत तुल्य वेगम
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयांची पायी माझी दंडवत, घडो आणि चित्त जोडो नामी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडरीका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू
मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जसं लागलं तसं राहू द्या आधी केलं तसंच करा आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अध्यात्रये जननी देवाची ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः पुनीत केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभतया पुढे शुभ होवो निठाके प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा असून या अभंगाद्वारे महाराज विष्णुदासांचा महिमा वर्णन करतात विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार पुण्य पावन क्षेत्र पुण्य पावन भूमी मानकी या क्षेत्रावर चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजच्या दुसऱ्या क्रमांकाची सेवा या पामराकडे सेवा प्राप्त या दासाकडे सेवा प्राप्त दास सेवेसाठी उपस्थित आहे ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापांचे दर्शन झालं ज्यांचा फोन आला माझ्यावर अतिशय बंधुवत प्रेम करणारे आमचे संतोष महाराज एनकीकर यांनी कॉल केला आणि म्हणले महाराज तुमची एक तारीख घालायची मी म्हणलं कोणती 10 सोडून कोणता बी घाला म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची सेवा दिली दुसऱ्या क्रमांकाची सेवा महाराजांच्या आदेशातून तुमच्या सगळ्यांच्या प्रेमातून ही सेवा मला प्राप्त झाली सेवेसाठी उपस्थित परिसरातून आलेले सर्व गुणीजन गायक वादक सर्वांच्या चरणी नतमस्तक ज्यांची मृदंगावर थाप आहे माझ्यावर अतिशय प्रेम करणारे आमचे परममित्र प्रेमनाथ महाराज ते सुदेलाच कीर्तन सेवेसाठी उपस्थित त्यांच्या चरणी नतमस्तक ज्यांच्याकडे बघून आमच्यासारख्याने परमार्थ करावा मायबापाच्या लेवलची माणसं आज आमच्या ज्यांच्याकडे बघून आम्ही भजन शिकले असे तानाजी महाराज आज कीर्तन सेवेसाठी उपस्थित आमच्याकडे बाळूभाऊ आज कीर्तन सेवेसाठी उपस्थित सर्वांच्या चरणी नतमस्तक राहिलेल्या 1 तासामध्ये माईक सिस्टीम खूप गोड आहे परंतु कसं आहे की महाराज कधी बी उठायचा आणि बोंबलत सुटायचा त्याच्यामुळे तुम्ही थोडं अजून गोड करा जेवढं होईल तेवढा प्रयत्न करा प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आवाज देऊ नका या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय विष्णुदासांचा महिमा वर्णन करतात विष्णुदास कुणाला म्हणावं आपल्या हिंदू धर्मामध्ये 5 देवता सांगितल्या पहिली देवता सांगितली सूर्य दुसरी देवता सांगितली गणपती तिसरी देवता सांगितली आदिशक्ती अंबा चौथी देवता सांगितली भगवान शंकर आणि 5वी देवता सांगितली भगवान विष्णू प्रत्येक देवतेचे वेगवेगळे भक्त आहेत प्रत्येक देवतेचे वेगवेगळ्या भक्तांना वेगवेगळे नाव दिली आहेत सूर्याच्या भक्ताला शौर्य म्हणतात शौर्य नाही शौर्य म्हणतात गणपतीच्या भक्ताला गाणपत्य म्हणतात आदिशक्तीच्या भक्ताला शाक्त म्हणतात भगवान शंकराच्या भक्ताला शैव म्हणतात आणि विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हणतात वैष्णव म्हणजेच विष्णुदास विठ्ठल अजून विष्णुदासांची एक व्याख्या करत असताना महाराज सांगतात ह्या भूमंडळामध्ये पाहत असताना प्रत्येकाकडे पाहिल्याच्या नंतर विष्णूचेच रूप आहेत हे जाणणारे मात्र विष्णुदास असतात विष्णू माया जग वैष्णवाचा धर्म जगतात विष्णूच बघतात देवाला बघतात त्यांना वैष्णव म्हणतात अजून एक व्याख्या सांग ज्यांनी 6 विषयावर विजय प्राप्त केला त्यांना विष्णुदास म्हणतात हे विषय सामान्य नाहीत
मोठ्या मोठ्या लोकांना ह्या विषयाने खाली आणलं महाराज. आपण सामान्य लोकांचा विषय सोडून द्या, ज्यांनी 60,000 वर्ष तपस्या केली अशा विश्वामित्राला सुद्धा विषयाने खाली आणले. परंतु अशा विषयावर विजय प्राप्त करणारे त्यांना विष्णुदास म्हणतात. सामान्य विषय नाहीत महाराज. 60,000 वर्ष तपस्या पूर्ण होती विश्वामित्रांची, परंतु विश्वामित्रांना सुद्धा या विषयाने खाली आणलं. विश्वामित्र तपया खानी, तपाची खान विश्वामित्र आहेत, परंतु काय अवस्था केली. पुत्रा भोवनी देवनी ऐसे भुलले थोर थोर, तिथे जीव किती पामर. जरी हे विषय 60,000 वर्ष तपस्या करणाऱ्या माणसाला खाली घेतील, तर आपण तर सामान्य माणसा. एक गोष्ट सांगू मी तुम्हाला. विश्वामित्राची तपस्या सुरू होती आणि इंद्रवरी डोक्याला हात लावून बसला. भाऊ, डोक्याला वरी इंद्र हात लावून बसला की आता ह्यांची जर तपस्या पूर्ण झाली तर माझं राज्य जातंय, आणि राज्यासाठी काही पण करण्याकरता लोक तयार आहेत. माझी एक विनंती आहे सगळ्यांना, इकडं इकडं फिरण्यापेक्षा थोडं वट्ट्यावर बसलेली माणसं मध्ये येऊन बसले तर लई चांगलं होईल. आम्ही मायबाप आहात तुम्ही आमचे, आम्ही तुमचे लेकर आहेत. कधी तर लेकराचं कौतुक पाहण्यासाठी मायबापानं समोर येऊन बसा. एवढं बाहेर इतका देखना मंडप आहे, इतका सभा मंडप गोड आहे, आणि तुम्ही बाहेर बसला झाडाखाली. यायचे का? या नाही तर नाही. आपण काय, आम्हाला 1 तास चिंतन करून तुमच्या गावात जायचं आहे. तुमचा जर नियमच असेल तिथं बसायचं तर तिथला करा. डोक्याला इंद्र महाराज हात लावून बसली होती खाली. विश्वामित्राची तपस्या आज पूर्ण जर झाली तर आमचं राज्य जातंय. तिथून एक नृत्यका जात होती, त्याचं नाव होतं रंभा. त्या रंभेनं विचारलं, महाराज का डोक्याला हात लावून बसला, काय कारण आहे तुमचा हात लावून बसण्याचं डोक्याला. त्याने म्हणले, काही नाही, आमची खुर्ची जाती काही वाटारे. ते म्हणले, कस काय जाते तुमची खुर्ची. खाली विश्वामित्र तपस्या करतायत, आणि विश्वामित्रांची तपस्या जर आज पूर्ण झाली तर आमचं राज्य जातंय, माझं राज्य जातंय. ते म्हणले, काय काळजी करू लाव, त्यांची तपस्या भंग करण्याचं काम मी करते. महाराज ज्या वनामध्ये विश्वामित्र तपस्या करीत होते त्या वनामध्ये खाली उतरली झाली. नाचणं तिकडेच गेलं बाळभाऊ. उग पायातल्या उग गुंगराचा असा आवाज केल्याबरोबर तर 60,000 वर्षाची तपस्या, उग पायातल्या घुंगराचा असा छुम छुम असा आवाज आल्याबरोबर तर डोळे उघडले झाले. मला एक गोष्ट सांगा, एखादी गोष्ट तुम्ही कष्टानं उभा केली आणि तुमच्या लाडक्या लेकरानं जर ती गोष्ट वाटोळी केली, जाऊ द्या, एखादी देखना पकवाज वादक आहे आणि त्यानं सुंदर 10,000चा शिसमचा पकवाज आणला, 20,000चा म्हणा की आपल्याला कुठे द्यायची, असा घरी पकवाज आणून ठेवला. एकुलतं एक लेकरू आहे लाडकं, त्या लेकरू आलं 20,000चा पकवाज नेटकाच आता घरी आणून ठेवलाय. लेकरानं हातोडी घेतली आणि त्या पकवाजावर हाणली, पकवाज फुटला. संतोष महाराज, किती बी लाडकं लेकरं राहू द्या, एक तर झपका देताल का नाही म्हणा. सामान्य संसारातली गोष्ट आहे, परंतु या संसारासाठी कष्टानं उभा केलेला एखादी वस्तू आहे. एखाद्या लेकरानं जर त्या वस्तूचा नाश केला तर आपण रागात येऊन एक का होईना त्याला झपका मारतो महाराज, एक का होईना चापट त्याला देतो. मला सांगा, 1 नाही 2 नाही, 60,000 वर्षाची तपस्या होती, एका क्षणात भंग झाली. राग यावा का नाही. पण विश्वामित्राला त्या बाईकडे बघितल्याचे राग आला नाही महाराज. तिच्याकडे बघून काम उत्पन्न झाला. आणि विश्वामित्राची स्थिती सांगत असताना महाराज सांगतात, विश्वामित्र तपया खानी, पण पुत्रा होनी हिंडेवनी आयसे भुलले थोर थोर, तिथे जीव किती पामर. मग आपण तर सामान्य माणसं आहोत. जाऊ द्या, पराशर महात्मे सामान्य नाहीत. व्यासांचे वडील आहेत महाराजांनी, भगवंताचे अवतार व्यास. 24 अवतारामध्ये व्यास भगवंताचं नाव आहे. अशा भगवंताला जन्म देणारे पराशर आहेत. पण अशा पराशरांना सुद्धा काम आवरलं नाही. मग आपण तर सामान्य. जाऊ द्या, सामान्याची लिस्ट सोडूनच द्या. देवाच्या पोराला एका दिवशी काम आवरलं नाही, सामान्याची गोष्ट. कुलाला हाडाचा, बापचा हाडाचा, अखंड घडवितो मडकी रे.
त्यासी एक भूत संचार झाला हिमालयाच्या खडकी रे भूतवर्याची नवरी देखोनी उरासी भरली धडकी रे. काय विषय आहे काय कळाला का? कळत नाही सांगतो. ह्याच भगवान शंकराचं आणि आई साहेबाचं लग्न होतं. पार्वती आई साहेबाचं. ब्राह्मण म्हणून ब्रह्मदेव होते. ब्राह्मण म्हणून ब्रह्मदेव होते. त्या काळातली नवरी नवरदेव पाटावर येऊन बसलेत. आता नवरी येऊ लागल्या. नवरीचं कोणतंच शरीरावरचा अवयव उघडा नाही त्या काळातल्या. घोंगट टाकून नवरी पुढे आली परंतु त्या पाटावर पाय टाकत असताना आई साहेबाचं फक्त नक उघड पडलं झालं. आणि नक उघड पडलं. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. चिन्ह दिसल्याबरोबर त्या नकाचं तेज बघितलं आणि ब्रह्मदेवाला काम उत्पन्न झालं आणि वीर्य खलित झालं. आता भगवान शंकराला जर कळालं तर आपलं मुंडक त्यांनी इथंच उडीत आपल्याला ठेवीत नाही. ब्रह्मदेवाला घाम आला महाराज आणि ब्रह्मदेव आपलं धोतर धरले सत्य लोकाकडे पळाले. पण सत्य लोकाच्या दारात उभा राहिल्याच्या नंतर महाराज स्वतःची पोरगी पाहिली. शारदा लेकरू होतं महाराज. त्या शारदेकडे बघून ब्रह्मदेव म्हणून लागलेत वा वा काय करायचे त्या पार्वतीला. माझी पोरगी किती दिकणी आहेत काय महाराज. नाथबाबांनी तर समोरासमोरच धरलं. ब्रह्मदेवा तुमच्या वेदात ही सांगितलंय का? वेदी नाही ऐसे सांगितले. वेदी नाही ऐसे सांगितले. वेद नाही ऐसे सांगितले. वेद नाही ऐसे सांगितले. ओ कन्याची असंच राहू दे. नाथबाबाने चौकात धरलं आणि ब्रह्मदेवाला विचारू लागले अय देवा तुमच्या वेदात ही सांगितलंय का तुम्ही देव हाव म्हण. एका दिवशी बसल्या बसल्या काल्याचा विषय नाही पण उगं सांगून जातो. बसल्या बसल्या गोपाळाचं देवाचं भांडणं लागलं. देवा म्हण गोपाळ म्हणाल देवा तुझी संगत चांगली नाही. तुझी संगती नाही कामाची. लबाड आहेस तू. तू तर चांगला नाहीसच पण तुझे माय बाप बी चांगले नाहीत आणि तू बी चांगले नाहीत. मला त्यांचा अधिकार होता. देव म्हणले मजा पुरतं बोला. माझ्या मायबापाने काय केलंय माझ्या मायबापाने काय केलंय म्हणल्यावर गोपाळ सांगू लागली देवा तुझ्या मायबापानं काय केलं नाही. तुझा बाप बी चांगला नाही माय बी चांगली नाही. काय केलंय सांगा तर माझं काही बी म्हणा पण माझ्या मायबापाने काय केलंय सांगा की. सांगतो की एका एका लिस्टनं. तुझा बाप चांगला नाही काय केलं आई की सांगतो. तुझा बैल चुकला मोरा सांगू गेलो तुझिया घरा. पाठी लागला तुझा म्हातारा कानोबा निवडी आपुली गोधने. तुझं पप्पा आमचा काठी घेऊन मागे लागलं. तुझ्या घरी फक्त बैल चुकलाय म्हणून सांगाय गेलता. तुझा बाप सांग बरं. माझी माईनं काय केली आहे माईचं बी सांगतो की तुझं ऐकतो म्हणजे. कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नव्हत्या कळंबा ठाई पण शिव्या देती तुझी आई कानोबा निवडी आपुली गोधने. माय पण चांगलं नाही. देव आता इतकं सांगितल्यावर देवानं गो शांत बसाव का नाही. देवा तरी पण शांत बसना. माझी माय चांगली नाही ही चांगलं नाही ती चांगलं नाही म्हणाला. माझं पोरग कोण आहे तुम्हाला माहित आहे का. माझं पोरग ब्रह्मदेव आहे म्हणल्यावर तर गोपाळाने डोळे मोठे मोठे केले. देवा
तुझ्या पस्तोर तुझ्या मायबापा पस्तोर बरं होतं गड्या, पण तुझ्या पोराचं नाव घेऊन तू चूक केलीस. तुझं पोरग किती शान आहे ते आम्हाला माहित आहे. मग त्यांनी सांगितलं, कुलाला हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडकी रे, पण त्यास एक भूत संचार झाला हिमालयाच्या खडकी रे. लिस्टच लावली महाराज. जर काम ब्रह्मदेवाला आवरत नाही, ही काम पराशरांना आवरत नाही, विश्वामित्रांना आवरत नाही, तर आपण तर सामान्य माणसं, आपली तर गंतीच नाही. येडका मदन तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला येणे, लाविला येणे. येडका मदन तो केवळ पंचानन. पण ज्यांनी भगवंताची भक्ती केली, नातानाज मामा, ज्यांनी भगवंताचं चिंतन केलं, अशा महात्म्याला काम आणि क्रोध काहीच करू शकले. यात फक्त 4 माणसं सोडले तर सगळ्याला घेतले. यातून सुटले 4 जण, यातून सुटले 4 जण, यातून सुटले 4 जण, यातून सुटले 4 जण. शुक भीष्म हनुमान, शुक भीष्म हनुमान, सुख विष्णू हनुमान, सुख विष्णू हनुमान. चौथा कार्तिक स्वामी जान, चौथा कार्तिक स्वामी जान, चौथा कार्तिक स्वामी दान, चौथा कार्तिक स्वामी दान. हे यासी नाही बटा, लागी नाही बटा, यासी नाही बटा, याचे नाही बटा. भल्या भल्या तिलाविला बटा, भल्या भल्या तिलाविला बटा, भल्या भल्या तिलाविला बटा, भल्या भल्या लावली बटा, भल्या भल्या चिरावली बटा, भल्या भल्या चिरावली बटा. यातून सुटले 4 जण, शुक भीष्म हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जान, याशी नाही बटा. ज्यांनी भगवंताचं भजन केलं त्यांना मात्र काम क्रोध काहीच करू शकले. माझ्या ज्ञानोबारा तुकोबारा पुढं काम क्रोध काहीच करू शकत नव्हते. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. जाळून टाकली महाराज काम क्रोध मध्ये ज्ञानोबारा तुकोबारा, काहीच करू शकत नव्हते. लोभ म्हणताल तर काय लोभ होता माझ्या ज्ञानोबारा तुकोबारापाशी? काही लोभ नव्हता. पण ज्यांनी विषयावर विजय प्राप्त केला त्यांना विष्णुदास म्हणते. आणि अशा विष्णुदासांनी एखाद्या पापी माणसाला जर हातात धरलं तर त्याचा उद्धार करतात. अभंगाचं पहिलं चरण. पुनीत केले विष्णू
आज संतोष महाराजांनी आपल्या परिसरात संस्था उभा केली. खरं सांगू, आज आपल्या हिंदू धर्माला ह्याची लईच गरज आहे. काय लेकरं वागालेत, काय संस्कार नाहीत. कालचीच घटना हो, बसल्या बसल्या बातम्यामध्ये बसमध्ये चढून कोयत्यानं वार केले, कोयत्यानं माणसाच्या अंगावर. काय लेकरं, काय संस्कार आहेत मायबापा. मायबाप संस्कारी नसतील अशा लेकराची वाटते कवा कवा. असे लेकरं इथं आणून उभा करा तर तुम्हाला पुढे काहीतरी बरं आहे. नाहीतर इथून आमच्या आता पुढचे लेकरं तर खूप अवघड जाणार लेकरायला आता. आणि इथून पुढच्या मायबापाला इंग्लिश स्कूलमध्ये घालण्यापेक्षा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या स्कूलमध्ये घाला, इथं सगळं प्राप्त होते. अहो माझ्या ज्ञानोबाराने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. तुमचे लेकरं इंग्लिश बोलायचे नाहीत, पण माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायाचे अभंग मात्र नक्कीच बोलतील समाजातून उभा करा. आताच्या मायबापाला इकडे उभा करा वाटणार, पण इंग्लिश स्कूलला घाला वाटाले. ती शाळेतून आल्या बरोबर माय म्हणते पप्पाला इंग्लिश मधून शिवी दे, पप्पाला इंग्लिश मधून शिवी दे. ती बी लेकरू इंग्लिश मधून शिवी देते पप्पाला. तरी बी माझा पप्पा असं असं जवळ घेते महाराज, तोंडाला मुख चुंबन देते. झालं इंग्लिश मधून शिवी दिल्यावर पप्पी दिल्यास काय करावं लागेल. नाही हो, अशी लेकरं इथं आणून उभा करा. आज आपल्या हिंदू धर्माला लईच आवश्यकता आहे. हिंदू म्हणल्याच्या नंतर गोळी घालू आली. विचार, आपण कोण आहात? तुम्ही हिंदू आहो का? तुमच्या डोक्याला मस्तकाला गंध आहे, हा लगेच तुम्हाला गोळी आहे. इथं आणून उभा करा, तुम्हाला कोणी गोळी घालू शकणार नाही. का? इथं रक्षणा करता माझे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. विठ्ठला अभंगाचं पहिल्या चरणात तुकोबा सांगतात, विष्णुदास पुनित केले विष्णुदासी. विष्णुदासांनी पुण्यवान केलं. कुणाला? संगे आपोलिया दोषी. विष्णुदासाची पदवी प्राप्त करण्याकरता लई जन्म घ्यावं लागते. संतोष महाराज, विष्णुदास म्हणवून घेण्याकरता खरं तर लई जन्म घ्यावे लागतील. हरिभक्त परायण ही लेबल लावून घेण्यासाठी सुद्धा खूप जन्म घ्यावे लागतील. आता आमचे जन्म कमीच आहेत, तरी पण आम्हाला पदव्या लागल्या. काय गादीवर उभा टाकला म्हणून किती जन्म घ्यावे लागतात विष्णुदास म्हणून घेण्याकरता. महाराज म्हणले, जितके देवाचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये आम्ही देवासंग आलो आणि त्यांचं भजन केलं. कसं केलं? सगळ्या गोष्टीचा त्याग केला संसारातल्या, आणि मग आम्ही देवाचं भजन केलं. काय काय त्याग केला महाराज? खूप गोड महाराज प्रमाण आहे. याची लागी व त्याजिले भोग, याची लागी व केले नाना याग, याची लागी व अष्टांगादि योग, याची लागी व विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. एका जन्मात नाही, जन्मोजन्मांतरी केली ही सूचना. लेकरा बाळाचा त्याग नाही महाराज. साध्या संपत्त्या नव्हत्या, आपण किती त्याग करणार आहोत. थोडक्या संपत्ती आहेत आपल्याकडे. पृथ्वीचं राज्य असणारे महान साधू महाग राजे होऊन गेले महाराज. या पृथ्वीची संपत्ती होती, पृथ्वी त्यांची होती, राज्य होतं त्यांचं. पण तितकी सगळी संपत्ती असताना सगळ्या संपत्तीवर पाणी टाकून वनात निघून गेले. का? त्यांना विष्णुदास पदवी प्राप्त करायची होती. काय संपत्ती होती? 18 भार वनस्पती, फुले फळे वळती. 18 भार वनस्पती, फुले फळे वळती. 22 पोखरणी नदी गंगा वाहती. 22 पोखरणी नदी गंगा वाहती.
संपत्ती होती त्या राजाची, वा काय प्रमाण आहे. ही षडजास लागावं लागते. काय संपत्ती, 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती. 18 भार वनस्पती ज्यांच्या राज्यामध्ये होत्या, फुले फळे ओळती. अहो गंगेसारख्या अनेक नद्या त्यांच्या राज्यामधून वाहत होत्या. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. पण सांगू महाराज, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. सगळ्या सुखावर पाणी टाकले. कशासाठी? देव प्राप्तीसाठी. देवासाठी घेवोनी जोग अवगा भोग त्यजियेला. सगळ्या भोगावर पाणी टाकले. कशासाठी? ही विष्णुदास पदवी प्राप्त करून घेण्यासाठी. सामान्य नाही महाराज. हे संपत्ती किती होती गोपीचंद राजाची. पृथ्वीचं राज्य होतं गोपीचंद राजाचं महाराज. पृथ्वीचं 1200 बायका होत्या त्याला. आज 300 पत्न्यानं स्नान घातलं की उद्या 300 पत्न्यानं स्नान घालायचं संतोष महाराज. आज 300 पत्न्यानं स्नान घातलं की ह्यांचा नंबर कधी लागणार पुढे? चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी लागणार. एका दिवशी महाराज राजा खाली स्नान करू लागलाय. 300 पत्न्या स्नान घालत आहेत त्याला. परंतु मायवरी दुसऱ्या मजल्यावर उभा टाकलेली होती. माईला वाटलं लेकरू आपलं अधोगतीला चाललंय. असंच जर संसारात गुरुपटून राहिलं तर माझं लेकरू नरकात पडतंय. यातना भोगावं लागतात माझ्या लेकराला. माझ्या लेकराला हेतून काढावं लागते. पण कसं काढू? खरं सांगू का, लेकराचं वाटुळ होऊ लागलं की माईला बघवत नाही, आणि समाजाचं वाटुळ होऊ लागलं की संताला बघवत नाही. विठ्ठला विठ्ठला. माईला कळवळा आला लेकराचा महाराज. कळवळा आला. पण त्या कळवळ्याच्या पोटी माईच्या डोळ्यात पाणी आलं. खाली गोपीचंद राजा गरम पाण्यानं स्नान करीत होता महाराज, गुलाबाच्या पाण्यानं. परंतु गोपीचंद राजाच्या गरम पाण्याचं स्नान चालू होतं. माईला रडू आलं. डोळ्यातल्या अश्रूचा एक थेंब आईच्या डोळ्यातून निष्ठला गोपीचंद राजाच्या पाठीवर येऊन पडला झाला. माईला त्या गोपीचंद राजाला वाटलं थंड काय लागला असेल, म्हणून त्या गोपीचंद राजानं महाराज असं वरी बघितल्या बरोबर तर आपल्या स्वतःची माय रडू लागलेली दिसली झाली. गोपीचंद राजानं सगळ्याला बाजूला सारलं, वस्त्र परिधान केले, माईकडे धाव घेतली. माय, तुम्हाला रडाय काय झालं सांगा. सगळ्या पृथ्वीचं राज्य माझं आहे आणि तुम्ही रडताय. माझ्या 1200 पत्न्यापैकी तुम्हाला कोणी काय म्हणलंय का सांगा. एवढ्या सैनिकांपैकी तुम्हाला कोणी काय म्हणलंय का सांगा. त्यावेळेस माईनं तोंडावून हात फिरवून सांगितलं, वागा मला कोण काय म्हणणार आहे, मी तुझी माय आहे, त्रिलोचनाची पत्नी आहे मी. मग का रडताय सांगा, काय कारण आहे. वागा फक्त तुझ्यासाठी रडू आलं, माझ्यासाठी रडू यायचं काय कारण आहे. आम्हाला कुठला शत्रू नाही, मला कुणाची भीती नाही, सगळ्या पृथ्वीचं राज्य माझं आहे. वागा जरी तुला इथं शत्रू नसला तरी तुला तिथं शत्रू आहे. काळ नावाचा शत्रू आजपर्यंत कुणालाच आवरलेला नाही. आणि त्या काळाच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर तुला विष्णुदास पदवी प्राप्त करून घ्यावी लागेल. माय कशी प्राप्त करून घेऊ लागल? काहीच नाही वागा. ह्या संसाराचा त्याग कर. ह्या लेकरामध्ये पत्न्यामध्ये राहू नको. या राज्याचा त्याग कर आणि वनात निघून जा आणि देव आपलासा कर. माईनं सांगावं आणि लेकरानं ऐकावं. भाऊ काय लेकरू असेल, इतकी सगळी संपत्ती असताना माईनं सांगितली वनात जा. जाईल का कोणतरी लेकरू आताच? संपत्ती सोडून वनात निघून जा म्हणल्यावर मी जाईना. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याच काय आम्ही दररोज देवाचं नाव घेत फिरताव. आम्हाला वनात जावं म्हणल्यास माय बापान जाताव का? जाईना. राजानं ऐकलं महाराज. माईनं शब्द टाकल्या बरोबर तर गोपीचंद राजाने महाराज राजाचे वस्त्र काढले आणि भगवे वस्त्र परिधान केले आणि पहिली भीक महाराज जाऊन मागितली माईला. भिक्षाम देही मातेची बोला
सांगितली आणि लेकरानं ऐकले. मातेची या बोला गोपीचंद जोगी झाला. जोग धारण केला आणि गोपीचंद राजा वनात निघून केला. कशासाठी? फक्त विष्णुदास पदवी प्राप्त करून घेण्यासाठी. महाराज, ही विष्णुदास पदवी प्राप्त करून घेणं सामान्य नाही. अनेक जन्म भजन करावं लागतंय. त्यावेळेस विष्णुदासाने अशा अनेक जन्म भजन केलेल्या विष्णुदासानी एखाद्या पापी माणसाला जर हातात धरलं तर विष्णुदास त्याचा उद्धार करून टाकतात, त्याला पुण्यवान करतात. महाराज, एखादी उदाहरण जाऊ द्या, तुमच्या पाहण्यातलं उदाहरण असलं तर मामाच्या उदाहरण पाहण्यात असेल. मारुतराव महाराजांच्या काळातलं उदाहरण. वागदरीला एकनाथराव सानप म्हणून होते. माणूस असा होता महाराज, ती 4 माणसाला एकटं माणूस ऐकत नव्हतं. 4-5 माणसाला एकादशी दिवशी सुद्धा खाऊन ती खायचं, पिऊन ती प्यायचं. नाही शिजवून नाही, कच्च कक्काडा सकट कोंबडी धरायची म्हणतो तोंडात. त्यानं इतका महान पापी. एका दिवशी मारुतराव महाराजाचं कीर्तन वागदरीमध्ये होतं आणि समाज जमलेला. मारुतराव महाराजाच्या कीर्तनाला समाज जमला, भरपूर समाज जमला, 5-6 हजार. आणि ही दारू प्राशन केलं, मांस भक्षण केलं. महाराज, त्या कीर्तनाच्या मंडपात जितके काही माणसं बसलीत त्या प्रत्येक माणसाच्या पायावर पाय, कुणाच्या डोक्यावर पाय, कुणाच्या हातावर पाय, प्रत्येक माणसाला तुडवीत आलं महाराज मध्ये. आणि महाराजाच्या समोर येऊन उभा टाकलं. महाराज, मला माळ घाला म्हणाले महाराजाला. मारुतराव महाराज म्हणले, अवघड झाला आता. एकनाथराव, काय तुम्हाला येड लागले करायला? माळ घालणं एवढं सोपं आहे का? आला इथवर तुमचा घमघम वाशी आलाय, आंघोळ नाही, काही नाही, तुम्ही मला माळ घाला म्हणून इथवर आला. काही वाटतंय का तुम्हाला? मारुतराव महाराज म्हणजे सामान्य नाहीत, कुणालाच भेट नव्हती महाराज. का? भक्तीचं तेज होतं. चिन्हे उमटती अंगी, शकुना जोग ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. हो, घाबरले नाहीत मारुतराव महाराज. आंघोळ करून यावं लागतंय. एवढाच प्रश्न आहे की म्हणलं महाराज, तेवढे माणसं बसलेली होती, तिथून फिरलं, एवढ्या आलेल्या माणसाला डबल तुडवीत गेलं. झालं. गावाच्या कडला विहीर होती, त्या विहिरीत उडी हाणलं, कपड्या सकट उडी हाणलं, बाहेर आलं, ओलेच कपडे, घराकडे जाणं नाही, कपडे बदललं नाही, तशा ओल्या कपड्यानं तेवढे माणसं तुडवीत डबल माणसात आलं. झालं. महाराजाच्या समोर येऊन उभा टाकलं. महाराज, आता मी आंघोळ करून आलो, आता पवित्र झालो, मला माळ घाला म्हणाले. आता नाविलाज झाला महाराजाचा. सोपान काका कडला उभा टाकली होती. काका मारुतराव महाराजांनी हाक मारली, सोपान. हातातल्या माळ द्या, जपाच्या माळी होती काकाकडे, ती हातातली माळ द्या, माळ घालतो. काका का जवळ आले म्हणले, महाराज तुम्हाला काय कळलं आलंय का? अहो, ती नंबर 1चं पापी आहे आणि तुम्ही त्याला माळ घातला होती का टिकवीत आहे का? तुम्ही बी नरकात आणि ती घालणार बी नरकात म्हणजे झालं. मारुतराव महाराज म्हणले, तर करू काय सांग? समाज तर कीर्तनाला पुढे बसलेला आहे, ही तर कीर्तन करू देत नाही. माळ घातलेलं बरं पडतंय, माळ काढून द्या हातातली. माळ काढून दिली, कसं बी करा म्हणजे काका. आणि हो का, माळ हातात दिली ना, हो का अशी त्याच्या गळ्यात घातली. महाराज म्हणले, एकनाथराव, माळ टिकवावी लागत्या बरं. माळ टिकवावी लागत्या म्हणल्या बरोबर तर त्यानं म्हणलं, महाराज काय बोलाला? म्हणला, तुमची तर लय कीर्ती ऐकून आहे मी. ह्या पट्ट्याची माळ टिकली तरच तुम्ही खरे महाराज, नाही तर तुम्ही कसले महाराज म्हणलं. झालं महाराज. तुमच्यासाठी मोतीराम महाराजाला वैकुंठाला गेलेले पुन्हा खाली यावं लागलं, ही तुमची पावर आहे म्हण. आणि तुमच्या हातानं माळ घातल्यावर माळ कशी निघत्या? टिकावीच लागत्या. म्हणजे पाप्याची माळ म्हणत आहे, नंबर 1चं पापी आहे. आणि जाता जाता गुन्हानं गेलं नाही. महाराजाला म्हणाले, महाराज आता तुमच्या हातानं माळ घातला मी, हा मग मला एकादशी दिवशी मरण पाहिजे म्हणाले महाराजांना. महाराज म्हणले, जीवनभर भजन करायचं ती आमुष्याला मराजी. हे ना, आताच 1 मिनिट सुद्धा झालं नाही माळ घालून, आता मला एकादशी दिवशी मरण पाहिजे म्हणाले. महाराज म्हणले, जा मरतुस, एकादशीलाच मरतुस, तुझी माळ बी टिकते आहे आणि एकादशीलाच मरतुस म्हणले. महाराज, माझ्या मारुतराव महाराजांच्या मुखातून शब्द गेले. झाले. मुखातून शब्द पडल्याबरोबर महाराज तितका पापी. माळ टिकविली याच्यात नवल नाही. तानाजी महाराज माळ टिकविली याच्यात नवल नाही, महिन्याची वारी करू लागली. आषाढीची आळंदीहून निघायचं न चप्पल घालता पंढरपुरात.
महाराज एक वारी अशी घडली, इथून तिथून चलत आलं. महाराजाच्या मुखातला शब्द होता, एकादशी दिवशी मरतोस म्हणून. आषाढीची पूर्णी ज्ञानोबारासोबत वारी चलत आलं आणि वारी चलत येऊन पंढरपुरामध्ये आल्याबरोबर, चंद्रभागेच्या वाळवंटात आल्याबरोबर महाराज भुरळ पडली झाली, चक्कर आली. आणि त्या चक्कर आल्याच्या नंतर महाराज त्या एकनाथराव सानपानं एकादशी दिवशी, आषाढी एकादशी दिवशी प्राण सोडून दिला, प्राण सोडून दिला. मी काय सांगाला, पुनीत केले विष्णुदास, पुनीत केले विष्णुदास, पुनीत केले विष्णुदास, पुनीत केले विष्णुदास. संगे आपोले आदोषी, संगे आपोले आदोषी, संगे आपोले आदोषी, संगे आपोले आदोषी, संगे आपोले आदोषी. पुनीत केले विष्णुदास, संगे आपोले आदोषी, संगे पुनीत केले विष्णुदासी, संगे आपोलिया दोषी. महाराज पापी होतं, पण माझ्या महाराजांचा शब्द गेल्याबरोबर माळ तर टिकलीच, परंतु एकादशी दिवशी त्यानं मरण पत्करलं. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. काय सांगाला, पुनीत केले विष्णुदासी, पण संगे आपोलिया दोषी. दोषी माणसाला संगतीत घेतलं. संगती लय महत्वाची आहे. 11 वाजले, थोडं चलू देऊ की 10-5 मिनिट, बरं वाटतं? हा, 12 पर्यंत नाही, 10-15 मिनिट अजून चलू देऊ. संगती सांगितली, संगती. एक शब्द वापरला, तुकोबारा शब्द वापरतात, पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. 3 प्रकारची संगत. एक विसंगती सांगितली, एक दुसंगती सांगितली आणि एक सत्संगती सांगितली. दुसंगती, वाईट माणसाची संगत कधीच घडू नये. वाईट माणसाची संगत घडली की दुःख भोगावं लागते, सामान्याचं नाही. एक उदाहरण सांगतो. देवाचा मेहुणा कोण आहे? बरोबर आहे, कोणतर म्हणलं कडं शंख. पर देवाचा मेहुणा शंख आहे. संगती चुकली, दारादारात भीक मागावं लागलं, झालं जाऊ. मेहुणा जयाचा द्वारकेचा हारी, शंख दारोदारी भीक मागे, शंख दारोदारी भीक मागे. मागत करायची संगत केली, त्याच्यामुळं शंखाला दारादारातून भीक मागा. मेहुणा कुणाचा आहे? सोन्याचं महाराजाची द्वारका आहे, बहिणीच्या नवऱ्याची. आणि ही दारादारात भीक मागायला जाऊन का? फक्त संगत चुकली. वाईट माणसाची संगत तर चांगली नाही, वाईट माणसाच्या घरचं अन्न बी चांगलं नाही. म्हणून अन्न खात असताना कुणाच्याही घरचं देवाचं नाव घेऊन खावं. ओम सहना भवतु सहनो गुणतु सहवीर्यं करवावे. देवाचं नाव घेऊन खावं अन्न. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. आपण सामान्य माणसं लय कमी भजन आहे आपलं. 12 वर्ष एकांत तपस्या केली, घराबाराचा त्याग केला, 12 वर्ष डोंगरात जाऊन तपस्या केली. आणि चातुर्मास करण्याकरता एका मानकीलाच आलं म्हणा की, मानकीला चातुर्मास करण्याकरता मंदिरात येऊन बसलं. आणि बसल्यावर प्रत्येक मोठे मोठे लोक यायचे. माझ्याकडे लक्ष द्या. मोठे मोठे माणसं यायचे आणि जेवायचं की महाराज, जेवायचं की महाराज. पूर्ण चातुर्मास होत आला. दररोज एकाच्या घरी, दररोज एकाच्या घरी जेवायचं. एका दिवशी चातुर्मास संपत आला. तानाजी मामा आणि एका श्रीमंत बाईने जेवाय सांगितलं त्याला. श्रीमंत बाईने का जेवाय सांगितलं, महाराज खूप दिवस झाला तुम्ही आमच्या गावामध्ये राहता, आज आमच्या इथं जेवायला या म्हणल्यावर महाराजांनी होकार दिला. श्रीमंत महाराज घरी जेवाय गेल्यावर सोन्याचं ताट, सोन्याचं, चांदीच्या वाट्या, सोन्याचे चमचे, जेवण केलं महाराज. आमचे छोटे कदम माऊलीच्या भाषेत सांगू का, कच्चून गाडी भरली. हा, जेवण केलं. मग महाराज अन्न खाल्लं. 12 वर्ष तपस्या केली.
अन्न खाल्लं जात जात उग मनातल्या मनात आलं होय सोन्याचे चमचे दिसालेत उग 2 जर चमचे ह्याच्यातले घेतलं झुळीत टाकलून निघून गेलो तर बाईला पत्ता बी लागणार नाही म्हणाले. आता सगळ्या घराबाराचा त्याग केले संन्यास घेतले 12 वर्ष तपस्या केली आहे आणि 2 चमच्यासाठी हो का बुद्धी वाईट झाली. चमचे घेतले झुळीत टाकले आणि घराच्या बाहेर आल्याबरोबर बुद्धी बिघडली बदल झाला प्रकाश पडला कारण भक्ती होती महाराज तपस्या कधी वाया जात नाही. अरे आपण सगळ्या घराचा त्याग केला संपत्तीचा त्याग केला आणि आज आपल्याला या चमच्याचा मोह झालाय. एवढ्या चातुर्मासात आपण अन्न खाल्लं कधी आपल्याला मोह झाला नाही पण आज ह्या घरचं अन्न खाल्ल्यावर आपल्याला मोह झालं. अन्नात काहीतरी फरक असावा लागते. घराच्या बाहेर गेलेला संन्याशी पुन्हा घरात आला म्हणला माय इकडे या. ती बाई पळत आली म्हणजे महाराज अजून जेवायचे का तुम्हाला. ती म्हणली आता जेवायचं नाही. मग एक प्रश्न विचारायचे बोला. एक प्रश्न विचारायचे का माय तुम्ही जे इतकं आम्हाला अन्न खाऊ घातलं एवढी पंचपक्वान सोन्याचं ताट सोन्याच्या वाट्या एवढं तुमचे सोन्याचे चमचे एवढी संपत्ती कशी कमीवल्या तुमचे मालक काय करते सांगा तुमचा नवरा काय करते सांगा. ती बाई म्हणाले माझे मालक बिझनेसमॅन आहेत म्हणाले. बिझनेसमॅन आहे तो पण नेमके कसले बिझनेसमॅन आहेत सांगा की. नाही हो लय मोठा बिझनेस आहे त्याचा. सांगा तर कोणता बिझनेस आहे. ते म्हणले माझे मालक महाराज तुमच्यापासून कशाला लपवून ठेवायचे माझे मालक ह्या लातूर जिल्ह्यातले नंबर 1 डाकू आहेत म्हणजे झाले आणि एवढं जी धन कमिवलेलं आहे ते सगळे दरोडे टाकून कमिवलेलं आहे. महाराज म्हणले बरोबर आहे माय आज दरोडे टाकून चोऱ्या करून हे अन्न कमिवल्यालं ही संपत्ती कमिवली आणि तुझ्या घरचं अन्न मी खाल्लो त्याच्यामुळे माझी बुद्धी बिघडली. महाराज वाईट माणसाची संगत तिकडच गेली त्याच्या घरचं अन्न बी खाल्लं तर दोष लागते पाप होते. दुसंगती विसंगती एक सांगतो आणि मी ठोका रुक्माई भजन घेऊ. विसंगती सांगतो आता. उल्हास महाराजांनी एका दिवशी गोड चिंतन सांगितलं. उल्हास महाराजांनी विसंगती कशाला म्हणावं. एक कर्नाटकातली मुलगी आणि तुम्हाला जमतंय का कर्नाटकी भाषा बोलायला जमत नाही की हा मग मानकीतला मुलगा कर्नाटकातली मुलगी केली मानकीतलं पोरगा त्या मुलीला मराठी भाषा जमना आणि ह्या बाबाला तिकडली कर्नाटकी जमना कर्नाटकातली भाषा जमना. लग्न तर झालं. लग्न झाल्याबरोबर महाराज जुना काळ ही त्याला बोलना आणि ती त्याला बोलणं नाही परंतु नवरदेव पहिल्यांदा कधी बोलणंच नाही परंतु नवरदेव पहिल्याच वेळेस सासरवाडीला निघाला. कर्नाटका एक्सप्रेस धरली नवरदेवानं नवरीनं. आता त्या काळातले दोघांचं जोडपं महाराज त्या काळातलं सांगायला ह्या काळातलं नाही. आता ही सीटवर बसली आहे कोण बायको आणि ही त्या कवाडाला जाऊन उभा टाकले. कवर महाराष्ट्राचा प्रांत जाईपर्यंत एकदा कर्नाटक लागू द्या म्हणला पुन्हा कोण बघणार आहे म्हणलं तिकडे कडला उभा टाकलं. महाराष्ट्राचा प्रांत संपला आणि कर्नाटक लागल्याबरोबर जवळ जाऊन बसले आणि कधी नाही ती पहिल्यांदा बोलायची. आता मंगलचरण कसं करावं. ती म्हणला बोलता बोलता म्हणला होय आणि ही स्टेशन कोणतं आहे ही स्टेशन कोणतं आहे. ती म्हणली येनंद्री. येनंद्री म्हणजे काय म्हणता. हा येनंद्री. त्याला वाटलं ह्या स्टेशनचं नाव येनंद्री आहे. त्यानं गप बसलं. आता दुसरं स्टेशन आलं आणि दुसऱ्या स्टेशनला गेल्यावर त्यानं पुन्हा विचारलं ह्या स्टेशनचं नाव काय. ती म्हणली येनंद्री. त्याला वाटलं ती खुर्दा असेल तर ही बुद्रुक असेल वाटलं. थोडं पुढे गेल्यावर दुसरं स्टेशन आलं. ती म्हणला ह्या स्टेशनचं नाव काय. ती म्हणली येनंद्री. त्याला वाटलं महाग एक मोठं धरण गेलं कारण धरणामुळे अनेक गावाचे एकाच गावाचे भरपूर नाव होऊ शकतात. मग आता 2-4 स्टेशन जाईपर्यंत त्याला विचारायचंच नाही. 2-4 स्टेशन जाऊ दिलं मग पुन्हा विचारलं होय ह्या स्टेशनचं नाव काय. ती म्हणली येनंद्री. त्याला राग आला. महाराज किती राहतात म्हणला येनंद्री एकच स्टेशन आले का मला येनंद्री. विचारलं की येनंद्री म्हणाल्या म्हणला पुढचं स्टेशन येऊ दिलं ना असं महागी बाह्या केलं झालं. आणि बाईला विचारलं हा सांग ह्या स्टेशनचं नाव काय.
ती म्हणे ये 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 नंद्री मंद्या बरोबर ह्यानं ठ्याका दिलं. तिनं नावच बदललं. याग बडत्री म्हणाल्या. म्हणली का बर रागावता म्हणाल्या. तिला म्हणाले, तिला भाषा कळाल नाही. ती म्हणाले तवा सांगाव का नाही ही याग बडत्री आहे म्हणून म्हणाले. महाराज गोड सांगतात. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एकान. ह्याला विसंगती म्हणते. ह्याला ह्याच कळना आणि त्याला त्याच कळना. दुसंगती ही विसंगती. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायची संगती, ती संगती लय महत्वाची. अहो ज्ञानोबारायाची संगत रेड्याला घडली, त्याचं मंदिर झालं. माझ्या ज्ञानोबारायाची संगत भिंतीला घडली, त्या भिंतीचं मंदिर झालं. मग एकानं प्रश्न केला, महाराज साधू संतांनी एखाद्या पाप्याला हातात धरलं आणि त्याला पुण्यवान केल्यावर त्याला यम काय करीत नाही का? महाराज म्हणजे त्याच्याकडे बघत नाही, कुणी सुद्धा बघत नाही. अभंगाचं दुसरं चरण. कोण पाहेत याकडे, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे गाडे. कोण पाहे तयाकडे, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे गाडे. अशोभत या पुढे, अशोभत या पुढे, अशोभत या पुढे, शुभ होवनी या ठाके, शुभ होवनी या ठाके. कोण पाहे तयाकडे, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे गाडे. कोण पाहे तयाकडे, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, वीर विठ्ठलाचे गाडे. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभत या पुढे, शुभ होवनी या ठाके. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, हे अशुभत या पुढे, शुभ होवनी या ठाके. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे, अशुभतया पुढे शुभ होवनी ठाके. अहो ज्यांनी हातात धरले ती सामान्य नाही. ती कोण आहेत? वीर विठ्ठलाचे गाढे. ह्यांच्यापाशी अशुभ असणाऱ्या गोष्टी सुद्धा शुभ होऊन उभा टाकतात. अशुभतया पुढे शुभ होवनी या ठाके. कोण पाहतय महाराज? काळ. अहो काळ ह्यांचं बळ पाहून पळून गेला. निळोबाराय गोड वर्णन करतात. निळा मने काळ पळे देखून बळ. ह्यांचं बळ पाहिलं माझ्या ज्ञानोबारायाचं. काळानं बळ बघितलं माझ्या तुकोबारायाचं. सामान्य बळ आहे का हो तुकोबारायाचं माझ्या? जिंकोनिया काळा वरी गेली भूमंडळा, वरी गेली
जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा. कोण पाहत यांच्याकडं? यांचं सामर्थ्य सामान्य नाही. जी मरण आतापर्यंत कुणीच चुकवू शकलं नाही ते मरण माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने चुकविलं. समाधी बैसला बाबा बाळ छंदो, मरण चुकविलं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायने. देह मात्र काळाला दिलाच नाही. आतापर्यंत काळाला न मरुनी याच्याकरता खूप मोठ्या मोठ्या लोकांनी प्रयत्न केले महाराज. काही लोकांना वाटलं पैशानं मरण टाळता येईल, काही लोकांना वाटलं ताकदीवर मरण टाळू आपण, पण महाराज मरण टळलं नाही. संपत्तीवर काही लोकांनी मरण टाळण्याचा प्रयत्न केला. राजा रावणानं काय संपत्ती होती महाराज, खूप गोड वर्णन करतात ज्ञानदेवराय. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. सोनियाची पुरी राम समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुद्राची पुरी समुद्राचा वेढा. समुदाय गाडा राक्षसाचा, समुदाय गाडा राक्षसाचा, समुदाय गाडा राक्षसाचा. सोनियाची पुरी समुद्राचा गाडा, सोनियाची पुरी समुद्राचा गाडा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुद्राचा वेढा, समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. महाराज सांगतात काय संपत्ती होती राजा रावणाची. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसाचा. सप्तकोटी घरी शुद्ध कांचनाची, शब्द लय गोड वापरला, शुद्ध. त्याच्या घराला पायापासून शिखरापर्यंत सगळं सोनं होतं. इटा सोन्याच्या, त्या विटाला शिमीट मात्र सोन्याचं होतं, पातळ करून लावित होतं. वाळू सोन्याची होती महाराज, शिखरापर्यंत सोनं होतं. इतकी संपत्ती कमिवलेली असताना सुद्धा राजा रावणाला शेवटच्या क्षणाला पाणी पाजवाय माणूस राहिला नाही. रावणाचे कुळ बुडविले सारे, त्याची मारियली रांडा पोरे राम. काही सुद्धा महाग ठेवलं नाही महाराज राजा रावणाचं. एका दिवशी बसल्या बसल्या रावण विचार करू लागला, मी इतकी संपत्ती कमविली आहे आणि मी जर मेलो तर आपलं मरण टाळावं लागते. आता काय करावं लागेल? मग ही मरणाची 7/12 कुणाकडे आहे त्यांच्याकडे जावं लागते. मरणाची 7/12 कुणाकडे आहे त्यांच्याकडे जावं लागते. मग ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर सत्य लोकात हाक मारे, देवा. ब्रह्मदेव म्हणले, ही गिराईक आपल्याकडे कसं काय आल्याकडे आज? बोला की रावणराव. ते म्हणले, काय नाही, आमच्या मरणाची 7/12 पाहिजे, आम्हाला मरण चुकवायचे. ते म्हणले, असं चुकत नाही बाबा, माझं चुकत नाही, तुमचं चुकतंय का? म्हणले, मरण चुकत नाही, 7/12 तर द्या. 7/12 बी देऊ शकत नाही, पण एक तुमचं मरण सांगतो. सांगा की. हेव का? म्हणले, आता अयोध्येचा युवराज आहे दशरथ, अजून लग्न झालेलं नाही. त्यांचं लग्न होईल, त्यांना 4 लेकरं होतील. त्याच्यातलं पहिलं लेकरू रामचंद्र प्रभू साक्षात विष्णूचा अवतार असेल आणि त्याच्या हातानं तुमचं मरण आहे. बर. ते म्हणले, लग्न झालं नाही का? ते म्हणले, नाही झालं. आता म्हणलं, लग्नच होऊ देत नाही म्हणला. लग्नच कसं होतंय ती बघतो म्हणला, आणि लग्न झालं तरच राम येईल की म्हणलं. निघालं महाराज दंड ठुकटून. महाराज सोयरे बघाय आले की
शिवला जाऊन उभा टाकत होतं. कळते की शिव? हा शिवला जाऊन असं मानकीच्या शिवला जाऊन उभा टाकायचं. गाडी आली सोयऱ्याची की राम 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 राम. कुठं आलताव की काय नाही ते तात्साबरावाचा मुलगा आहे. गावात कोणी नाही की तात्साबराव? हा नसलं नाही की गावात कोणी? हा तात्साबरावाचा मुलगा आहे म्हणून. त्या मुलाला बघायला आला होता. लगेच बोललं त्याच्या घरी बघा बाबा म्हणले की आले सोयरे तिथूनच महागारी निघून गेली. झालं काहीच नाही महाराज. आले की सोयरीक मोडीत होत. कशी बशी ह्याला रावणाला लपवून कशी बशी कौशल्य आई साहेबात सोयरी जमली. लग्नाच्या दिवशी ह्या राजा रावणाला पत्ता लागला की वराड निघाले. ह्या राजा रावणानं बाणानं महाराज सगळं वराडी नवरदेवा सकट समुद्रात टाकून दिली. नवरदेवाच्या शरीरामध्ये शक्ती होती महाराज. नवरदेव पवत कोण नवरदेव? दशरथ राजे. कसे तर पवत एका द्वीपावर जाऊन उभा टाकले. आणि द्वीपावर जाऊन उभा टाकल्यावर नवरीकडल्या लोकांना पत्ता लागला की राजा रावणानं सगळ्याला मारून टाकलं. मग आता आपल्या लेकराला सोडित नाही. कौशल्य आई साहेबाला पिटीत घातलं. त्या पिटीला कुलूप लावलं आणि पिटी समुद्रात लुटून दिली. मरण चुकत नाही कुणाला बी. काळ कुणाला सोडित नाही. पण तुकोबारापाशी बळ करीत नाही. पैशाच्या जोरावर आणि सामर्थ्याच्या जोरावर राजा रावण मरण चुकविण्याचा प्रयत्न करतोय पण मरण चुकत नाही. ती पिटी समुद्रात लुटून दिली. त्या समुद्रातल्या माशाने पिटी खिळवीत ज्या द्वीपावर दशरथ राजे उभा टाकले होते त्या द्वीपावर नेऊन पिटी उभा केली. झालं. राजाला भूक लागलेली होती. दशरथ राजे समोर येऊन पुढं काहीतरी पिटीत खायला असेल म्हणून मला त्या पिटीचं कुलूप तोडलं. आणि ती पिटी अशी उघडून बघितल्या बरोबर तुम्ही कोण? कौशल्य. तुम्ही कोण? दशरथ. तुमच्या सोबतच लग्न होणार होतं की? मग तुमच्या संगच होणार होतं की? तेव्हा त्या द्वीपावर कुठल्या माळी आल्या की? तेव्हा त्या दोघांना माळी घालून घेतले. तेव्हा राम जन्मला आणि रावण मेला. काय बघाला. राजा रावणानं संपत्तीच्या बळाच्या जोरावर किती प्रयत्न केले परंतु मरण मात्र काळाला सोडलं नाही. बागुलात लय गोड प्रमाण. 10 बागुल आहेत महाराज. त्या 10 बागुलातलं 7व्या क्रमांकाचं प्रमाण. 7वा बागुल 7वाचा. 7वा बागुल 7वाचा. 7वा बागुल 7वाचा. 7वा बागुल 7वाचा. राम म्हणती दशरथाचा. राम म्हणती दशरथाचा. राम म्हणती दशरथाचा. राम म्हणती दशरथाचा. रावण वदिला दशमुखाचा. रावण वदिला दशमुखाचा. रावण वदिला दशमुखाचा. जानकीसी आणिले. जानकीसी आणिले. जानकीसी आणिले. राहे रे उगला नाही सांगितल्या बाबूना. कृष्ण राहे रे उगला नाही तर सांगितल्या बाबूना. कृष्ण राये रे उगला नाहीतर सांगेल त्या बागुला. कृष्ण राये रे उगला नाहीतर सांगेल त्या बागुला. बागुल 7वाचा. राम म्हणती दशरथाचा. रावण वदिला दशमुखाचा. जानकीशी आणिले. दशमुखाचा रावण होता परंतु त्याला मरण चुकलं नाही. काळानं सोडलं नाही. पण माझ्या ज्ञानोबारा तुकोबारा इतकं बळ आहे. कोण पाहे तयाकडे. हातात धरणारे पाप्याला कोण आहेत? वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ तया पुढे शुभ होणे ठाके. महाराज एकाने प्रश्न केला. झालं कीर्तन. एकानं प्रश्न केला. महाराज तुम्ही इतके कीर्तन करायला आपण सगळे बरं आपलं ज्याच्या गळ्यात तुळशीच्या माळी आहेत हीच माणसं ऐकत नाही. तिथं आपलं जाऊ द्या. ज्याच्या गळ्यात तुळशीच्या माळी आहेत ती बी माणसं आपलं ऐकत नाहीत का? आणि संतांचं महाराज पापी माणसं ऐकत येत आणि आपलं चांगलं बी माणसं ऐकत नाहीत. का ऐकत नाहीत? आपल्याकडं एका गोष्टीची उणीव आहे आणि त्यांच्याकडे एका गोष्टीची उणीव आहे. त्यांच्याकडे एक गोष्ट आहे आणि आपल्याकडे एक गोष्ट आहे. त्यांच्याकडे प्रेम सुखाची राशी दोष नाही वो कदाशी. त्यांच्याकडे प्रेम नावाची एक रास आहे. सुख आहे महाराज. प्रेम सुख त्याची रास आहे त्यांच्याकडं.
आणि त्यांच्याकडे दोष पाहायला गेला तर महाराज तीळ मात्र सुद्धा नाही. आणि आमच्याकडं दोष किती भरलेले पोते नाहीत महाराज आमच्याकडं. आणि प्रेम पाहायला गेलं तर आमच्याकडं औषधाला सुद्धा प्रेम नाही. त्याच्यामुळं आम्ही केलेला उपदेश चांगल्या बी माणसाला ती भावत नाही. आणि ज्ञानोबा तुकोबाराने केलेला उपदेश महाराज पापी माणसाला बी भावते. म्हणून पाप्याचा उद्धार होते. त्यांच्याकडे एक गोष्ट आहे प्रेम. प्रेम लय महत्वाची गोष्ट आहे महाराज. प्रेम, ह्या प्रेम नावाच्या गोष्टीला ह्या काळाला खालच्या दर्जाला आण. या काळाला प्रेम नावाची गोष्ट खालच्या दर्जा, शरीरानं शरीरावर केलं जाते त्याला वासना म्हणते, त्याला प्रेम म्हणत नसते. प्रेम पाहायचं असेल तर देव आणि भक्त या दोघाकडे पाहिल्याच्या नंतर जे संबंध आहे त्याला प्रेमाचा संबंध म्हणते. दुसरीकडे प्रेम म्हणायच नाही. काही माणसाला प्रेम कळत नाही तरी बी आम्हाला म्हणते आमचं प्रेम आहे. नाही रे वागा, प्रेमाची व्याख्या लय मोरची आहे, लय पुढी आहे प्रेमाची व्याख्या. प्रेम कळालं फक्त राधेला आणि प्रेम कळालं फक्त मीरेला. जो प्रेम गली में आए नहीं, जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने. जिसने कभी प्रेम किया ही नहीं, वो प्रेम निभाना क्या जाने रे नारे नारे. मग प्रेम कळण्याकरता भक्त व्हावं लागते आणि प्रेम कळण्याकरता देवाकडे जावं लागतं. संताकडं प्रेम आहे आणि दुसरं देवाकडं प्रेम आहे, दुसरीकडे प्रेमच नाही. म्हणून त्यांच्याकडे प्रेम आहे आणि दोष बघायला गेले तर कुठेही दोष नाही. प्रेम सुखाच्या राशी, दोष नाही वो कदाशी. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभ तया पुढे शुभ होऊन ठाके मुबारक.
पुनीत केले विष्णुदाशी संगे आपुलिया दोषी कोण पाहे तयाकडे चिर विठ्ठलाचे गाढे अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके प्रेम सुखाची राशी दोष नाही वो कदाशी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके महाराज पापी माणसाला संत महात्म्याने भजनाला लावलं सगळ्या जगाला प्रेमाचं वाटप केलं आणि या पृथ्वीला संत महात्म्याने या मेदिनीला वैकुंठ करून टाकलं तुका म्हणे त्याने तुका म्हणे त्याने तुका म्हणे त्याने तुका म्हणे
त्या पुढे शुभ हो शुभ शुभतया पुढे शुभ अशुभतया पुढे शुभ होऊनी शुभ होऊनी अशुभ तया पुढे शुभ होऊनी टाके शुभ होऊनी टाके बोरोळ बोरोळ अशुभता पुढे
अशुभतया पुढे पाहे तयाकडे कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाकडे कोण पाहे का म्हणे त्याने केली वैकुंठ वेदिनी कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाडी अशुभतया पुढे शुभ हो झालेली सेवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी अर्पण करून ज्ञानोबारा तुकोबारांच्या चरणी सेवा अर्पण करून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला बोलत असताना काही अपशब्द गेले असतील तर आई वडिलाच्या अंतःकरणानं क्षमा करा. चॅनेलवालेच्या मनमोहन कीर्तन सेवा या चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सगळ्यांनी गोड असा प्रतिसाद द्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला पुंडलिकावंदन ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली हो राम तुकाराम 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 विठ्ठल पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले कर वेडे वाकुडे कराचे महापराध नाही उच्चारेला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे करा करा क्षमा महापराध महाराज ज्ञानदेव 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 झाले समाधान तुमचे देखील चरण हवे ते मना येते झाले नारायण गुरुवारी तपणी येते सापडले आता उठावे से मना येत नाही नारायण तुका म्हणे भोगेला निवासी आला आता उठावे से मना येते नाही नारायण आज करो निआरती जप्रपाणी वाळते आज पूर्वला नवकरणे पहा पहा होत करा पुण्यवंत तुम्ही बाळा पूर्वला नवकरणे देवत तुकावा हे टाळुवा सन्मुख जवळी आज पूर्वला नवकरणे देवत प्रेमत प्रेमारती गोविंदाची गोवाळते धन्य ते लोचनाने ते करणावलोकन बाळा मुळा नेमका वाळती प्रेमानंद धन्य ते लोचनाने ते करणावलोकन वाचे कोणी राही धन्य धन्य श्रीलोचना आरती ज्ञान राखा महाकैवल्य तेरा देवते साधू संत मन वेधे आरती ज्ञान राखा लोकने ज्ञान जय
राजा आरती ज्ञानराजा हे प्रगट गुह्य बोले हरी हरी विठ्ठला मोठे जीवन आगमन निगमाचे स्थान